हा एकाने विचार आज सकाळपासून आपण बैठक घेतली आहे ठिकाणी राजकर्ता हॉटेलला, तर सगळ्यांच्या एकमत झाले का कार्यकर्त्यांमध्ये? हो का, प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी अंतिम निर्णय मी जो देतो तो मान्य करतात. त्याच्यामुळं असं कार्यकर्त्याला वाटू नये की कुठंतरी पक्षांनी मुंबईमध्ये बसून कोणाला तरी जाहीर केलेलं आहे आणि आता कार्यकर्त्यांना सांगतात आता करा काम. असं नसतं. लोकशाहीमध्ये कार्यकर्ताही महत्वाचा असतो. माझं तर म्हणणं प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा कडा असतो. त्याच्यावर त्याच्याच जीवावर पक्ष चालतो. पहिल्यांदा त्यांना विश्वासात घेणं हे फार महत्वाचं असतं. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातल्या अनेकांनी आपली मतं मांडली, काहींनी निवेदन दिली वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात. दादा, आपले सख्खे बंधू बारामती लोकसभेत राष्ट्रवादीने किती जागा मागितल्या? त्या संदर्भामध्ये आमची शेवटची बैठक झाल्यानंतर कुणाला किती जागा आहेत ते त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट होईल. अमोल कोल्हे असं म्हटलं की बारामती लोकसभेत प्रचारासाठी उतरलेले आहेत. हा, सख्खे बंधू आपले प्रचारासाठी उतरले. प्रत्येकाला तुला पण उतरायचा अधिकार येतो का बारामती? अमोल कोल्हेने असं म्हटलं की बंद खोड्याल खाजगीत झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे, असं का? तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं का? होतं. दोघात खाजगीत झालेली राजीनामे चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं. अरे हे काय, एखादा माणूस 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो 2-2.5 वर्षात मला सांगतो मला राजीनामाच द्यायचा, मला नाही राहायचं, मला हे क्षेत्र नकोय. हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको? हा जनतेचा अपमान नाहीये की बाबा तुम्हाला 5 वर्षाच्या करता जनतेने निवडून दिलं. आम्ही सगळे विनवण्या करत होतो, साहेब विनवण्या करत होते, मी करत होतो, सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय दुखणं काय, का राजीनामा का द्यायचा आहे? 5 वर्षाकरता दिलेलं असताना निवडून आपण का मधनच माघार घ्यायची? हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली. मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली आणि नाराजी तुम्हीच उठवताय, ह्याची नाराजी त्याची नाराजी. मी तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे, हे तर खरं आहे. त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाने घालून दिलेली शिस्त, त्या शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. आणि त्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे आजच नाही, आम्ही पहिल्यापासून बघतोय. त्याच्यामुळं पूर्वी काँग्रेसमधली परिस्थिती वेगळी आहे, इतर पक्षातली परिस्थिती वेगळी आहे, त्या पक्षाची कामाची पद्धत वेगळी आहे. खरं तर आपल्या पक्षात इच्छुक उमेदवार आहेत, आपण मगाशी नावही सांगितली. असं असताना शिंदे गटातून उमेदवार बदल का करावा लागतो? शेवटी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा कल काय आहे ते तपासावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारची सिस्टीम आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि ते सगळं बघता आम्ही तो विचार करून पुढे जायचा निर्णय घेतो. ओके, थँक्यू. पवार यांनी म्हटलं, अमोल कोल्हेंना राजीनामा देण्यापासून मी रोखलं होतं असं अजित पवार यांनी म्हटलं. शिवतारे यांच्याविषयी बोलताना मी आरेला कार्य करू शकतो, मात्र मी तसं करणार नाही. महायुतीमधलं वातावरण मला खराब करायचं नाही असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तसंच वरिष्ठांचं ऐकायचं की नाही हे शिवतारेंनी ठरवावं असंही अजित पवार यांनी म्हटलंय.